सर्वांना नमस्कार. आपण पाहतोय अरेंज मॅरेज भाग 11. हॉस्पिटलच्या त्या पांढऱ्या आणि औषधांचा वास येणाऱ्या वातावरणातून डिस्चार्ज मिळून जेव्हा आरोहीने लहानग्या अर्णवला कवेमध्ये घेऊन मनातल्या चांदण्या बंगल्याच्या उंबरट्यावर पाऊल ठेवलं, तेव्हा घरातलं वातावरण एखाद्या मोठ्या सणासारखं झालं होतं. सुलभाताईंनी दारातच सोन्याच्या अंगठीने अर्णवचं औक्षण केलं आणि बाबांनी आनंदाने संपूर्ण वस्तीमध्ये पेढे वाटायला सुरुवात केली. अद्वैत हातात 2 मोठ्या बॅगा घेऊन आरोहीच्या मागे उभा होता. त्याच्या चेहऱ्यावरचा तो न्यूयॉर्कवरून आल्यावरचा थकवा आता कुठल्या कुठे गायब झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर आता फक्त एक हक्काचा आनंद आणि अभिमान दिसत होता. अर्णव आता 2 महिन्यांचा झाला होता. त्याचे डोळे अगदी आरोहीसारखेच बोलके आणि मोठे होते. घरात बाळ आल्यामुळे अद्वैत आणि आरोहीचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं होतं. आधी जिथे रात्रीच्या वेळी अद्वैत लॅपटॉपवर बिझनेस मेल पाहत असायचा, तिथे आता त्याच्या हातात दुधाची बॉटल, डायपर्स आणि ओले वाईप्स असायचे. सुरुवातीचे काही दिवस तर अद्वैतसाठी एखाद्या कठीण ट्रेनिंगसारखेच होते. कॉर्पोरेट ऑफिसमध्ये शेकडो लोकांच्या टीमला हँडल करणारा प्रोजेक्ट मॅनेजर अद्वैत एका 2 महिन्यांच्या बाळासमोर पूर्णपणे हतबल व्हायचा. रात्रीच्या वेळी अर्णवने जरा जरी गुंतण्याचा आवाज केला की अद्वैत बेडवरून एखाद्या स्प्रिंगसारखा ताठ उठून बसायचा. आरोही, उठ, बघ अर्णव रडतोय. त्याला भूक लागली आहे का, की डायपर चेंज करायचा आहे? अद्वैत घाबरून आरोहीला उठवायचा. आरोही सुद्धा डोळे चोळत चोळत हसायची आणि म्हणायची, अद्वैत, तो रडत नाहीये, तो फक्त झोपेत अंग मोडून घेतोय. तुम्ही उगाच दचकू नका बरं, झोपा शांत. पण अद्वैतचं लक्ष अर्णववरून हटतच नव्हतं. तो रात्री उठून अर्णवच्या नाकापाशी बोट लावून त्याचा श्वास चालू आहे ना हेही चेक करायचा. त्याच्या या अति काळजी घेण्याच्या स्वभावामुळे आरोहीला त्याची खूप माया यायची. ज्या माणसाने कधी काळी तिला या खोलीमध्ये परक समजलं होतं, तो आज त्यांच्या बाळाला, तिला आणि तिच्या बाळाच्या काळजीपोटी स्वतःची झोप विसरून बसला होता. एक दिवस दुपारी घरात सुलभाताई आणि बाबा काही कामानिमित्त बाहेर गेले होते. आरोही स्वयंपाकघरात अर्णवसाठी काहीतरी करत होती आणि अद्वैत हॉलमध्ये अर्णवला मांडीवर घेऊन बसला होता. अर्णव खूप शांतपणे अद्वैतकडे पाहत होता आणि अद्वैत त्याच्याशी लहान मुलांसारखा आवाज काढून बोलत होता. माझा अर्णव गाडू आहे का? बाबांसारखा हुशार होणार ना तू? अद्वैतच्या या बोलण्यावर अर्णवने अचानक छोटीशी गोड स्माईल दिली. अद्वैतचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो जोरात ओरडला, आरोही, लवकर बाहेर ये. बघ, अर्णवने माझ्याकडे बघून स्माईल केली. हिज फर्स्ट स्माईल. आरोही हाताला टॉवेल पुसत घाईघाईने बाहेर आली. अद्वैतचा तो लहान मुलांसारखा आनंद पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. ती अद्वैतच्या शेजारी बसली. अद्वैत, लहान मुलं 2 महिन्यांची झाली की अशी स्माईल देतात. यात एवढं ओरडण्यासारखं काय आहे? तिने त्याला चिडवलं. अद्वैतने अर्णवच्या गालावर मुका घेतला. काहीही काय सांगतेस? त्याने माझ्याकडे पाहूनच स्माईल दिलीये. तो त्याच्या बाबांना ओळखतो. त्यांच्या संसारातला हा गोड काळ सुरू असतानाच एक दिवस अद्वैतच्या ऑफिसमधून निखिलच्या जुन्या शेअर्स आणि बिझनेस पार्टनर्सची बद्दलची काही कागदपत्र घरी आले. अद्वैतने ती कागदपत्र स्टडी टेबलवर ठेवली होती. आरोही खोलीत आवरावर करत असताना तिची नजर त्या कागदपत्रांवर पडत असलेल्या एका जुन्या केस फाईलवर गेली. ती फाईल रिया आणि निखिलच्या कोर्ट केसची होती. आरोहीने ती फाईल उघडली नाही, पण तिच्या मनामध्ये एका क्षणासाठी जुन्या आठवणींची सावली पडली. तिला आठवलं की कशा प्रकारे त्यांच्या नात्यात वादळ आली होती. नेमका त्याचवेळी अद्वैत खोलीत आला. त्यानं पाहिलं की आरोही त्या फाईलकडे पाहत उभी आहे. अद्वैत तिच्या जवळ आला. त्याने मागून तिच्या कमरेभोवती हात गुंफले आणि तिचं डोकं आपल्या खांद्याला टेकवलं. आरोही, अजूनही मनात शंका आहे का ग? अद्वैतने खूप मऊ आवाजात विचारलं. आरोहीने मागे वळून त्याच्या डोळ्यांमध्ये पाहिलं, जिथे आता फक्त तिच्यासाठी अथांग प्रेम होतं. नाही अद्वैत, शंका नाहीये. मी फक्त विचार करत होते की देवाने आपल्याला किती फिरवून शेवटी एकत्र आणलं. जर आपल्या आयुष्यात ते प्रॉब्लेम्स आले नसते तर आज आपल्याला एकमेकांची किंमत कळली असती का? आरोही म्हणाली. अद्वैतने तिच्या कपाळावर किस केलं. अगदी बरोबर बोललीस. त्या वाईट दिवसांनीच मला शिकवलं की माझ्या आयुष्यातली खरी लक्ष्मी तू आहेस. आणि आता तर आपल्याकडे हा छोटा अर्णव पण आहे. काही दिवसांनी अर्णवच्या बारशाचा कार्यक्रम ठरला. संपूर्ण बंगल्याला फुलांच्या माळांनी सजवलं होतं. सोलापूरच्या त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना आणि अद्वैतच्या ऑफिसमधील मित्रांना आमंत्रित केलं होतं. राहुल सुद्धा त्याच्या फॅमिलीसोबत आला होता. आरोहीने बारशासाठी नऊवारी साडी नेसली होती आणि अद्वैतने पारंपरिक कुर्ता घातला होता. अर्णवला पाळण्यात घालताना महिलांनी सुंदर गाणी गायली. अद्वैतने अर्णवच्या कानामध्ये त्याचं नाव अर्णव अद्वैत कुलकर्णी असं सांगितलं. तेव्हा संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजला.
बारशाचा कार्यक्रम संपल्यावर रात्रीच्या वेळी सगळे पाहुणे निघून गेले. आई आणि बाबा अर्णवला घेऊन त्याच्या रूममध्ये झोपवायला गेले होते, कारण अर्णव खूप थकल्यामुळे रडत होता. अद्वैत आणि आरोही त्यांच्या खोलीत आले. अद्वैतने शर्ट बदलून टी शर्ट घातला आणि तो बेडवर आडवा झाला. आरोही आरशासमोर उभी राहून गळ्यातले दागिने काढत होती. अद्वैत आरशात तिच्या प्रतिबिंबाकडे पाहत होता. आरोही, आज तू खूप सुंदर दिसत होतीस ग नऊवारी साडीत. अगदी त्या पहिल्या दिवशी कांदे पोहेच्या कार्यक्रमात दिसली होतीस ना तशीच. पण आज तुझ्या डोळ्यात ती भीती नव्हती, तर एक हक्क होता. अद्वैत उठून तिच्या मागे जाऊन उभा राहिला. आरोहीने वळून त्याचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. अद्वैत, तो हक्क तुम्ही मला दिलाय. अरेंज मॅरेज नंतर प्रेम होणं खूप कठीण असतं असं लोक म्हणतात, पण जर नवरा तुमच्यासारखा समजूतदार असेल आणि स्वतःच्या चुका मान्य करणारा असेल तर जगातील कोणतीही मुलगी अशा माणसाच्या प्रेमात पडेल, आरोहीने अत्यंत लाडात म्हटलं. अद्वैतने तिला आपल्या कवेमध्ये ओढलं. खोलीतल्या लाईट लॅम्पचा मंद निळा प्रकाश पसरला होता. अद्वैतने हळूच तिचे केस बाजूला केले आणि तिच्या मानेवर आपले ओठ टेकवले. आरोहीच्या अंगावर सरसरून काटा आला. तिने अद्वैतच्या खांद्याला घट्ट पकडून ठेवलं. त्यांच्यातील ही शांतता आणि जवळीक त्यांच्या संसाराला अजून एका नव्या उंचीवर घेऊन जात होती. पण सुख आणि शांततेचा हा काळ पुन्हा एकदा एका कौटुंबिक ट्विस्टने बदलणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा हॉलमध्ये बसून वर्तमानपत्र वाचत होते आणि सुलभाताई चहा देत होत्या. अचानक बाबांनी अद्वैतला हाक मारली. अद्वैत, जरा इकडे ये बाळा, एक महत्त्वाचा विषय बोलायचा आहे. अद्वैत आणि आरोही दोघेही हॉलमध्ये आले. बाबांच्या हातामध्ये एक पत्र होतं, जे त्यांच्या गावाकडच्या जमिनीच्या व्यवहाराबद्दल होतं. अरे अद्वैत, आपल्या गावाकडच्या जमिनीचा जो वाद कोर्टात चालू होता त्याचा निकाल आपल्या बाजूने लागलाय. पण कोर्टाने सांगितलंय की कुटुंबातील मुख्य वारसाला म्हणजेच तुला आणि सोनेला तिथे जाऊन काही कायदेशीर सह्या कराव्या लागतील आणि तिथे आपल्याला आठवडाभर राहावं लागेल, बाबांनी सांगितलं. गावाकडे जाणं म्हणजे पुन्हा एकदा त्या जुन्या आठवणींना सामोरं जाणं, जिथे अद्वैतने 2 महिने खोली भाड्याने घेऊन आरोहीची मनधरणी केली होती. अद्वैतने आरोहीकडे पाहिलं. आरोही हसली. अद्वैत, यात विचार काय करायचा, आपण जाऊया ना. अर्णवलाही गावाची हवा मिळेल आणि बाबांचा एवढा मोठा जमिनीचा प्रश्न सुटतोय, तर आपण नक्कीच जायला पाहिजे. अद्वैतने मान हलवली. ठीक आहे बाबा, आपण उद्याच निघूया. त्या रात्री अद्वैतने गाडीची सगळी तयारी केली. अर्णवचे कपडे, दूध, औषधं सगळं काही व्यवस्थित पॅक केलं गेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी कुलकर्णी फॅमिली सोलापूरहून त्यांच्या मूळ गावच्या दिशेने निघाली. गाडी हायवेवरून धावत असताना अद्वैतने गाणी लावली होती आणि अर्णव मागच्या सीटवर आरोहीच्या मांडीवर शांत झोपला होता. अद्वैतला वाटत होतं की हा प्रवास खूप सुखाचा आणि गमतीशीर असेल, पण गावी पोहोचल्यावर त्यांच्या जुन्या वाड्याच्या दारात पाऊल ठेवताच तिथे आधीच एक अशी गाडी उभी होती, जी पाहून अद्वैतच्या कपाळावर पुन्हा एकदा आठ्या पडल्या. त्या गाडीवर बिझनेस टायकून निखिलच्या कंपनीचा लोगो होता. निखिलचा या जमिनीशी काय संबंध होता? कुलकर्णी फॅमिलीच्या गावाकडच्या जमिनीच्या वादात निखिलची एंट्री कशी काय झाली? निखिल जेलमधून बाहेर आला आहे का? की यामागे अजून एखादं नवीन कारस्थान दडलं आहे, ज्याचा सामना अद्वैत आणि आरोहीला एकत्र मिळून करावा लागणार आहे? पुढील भागात पाहूया. तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय.